सुरू करूया आपण. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचा स्वागत। आज आपण 18वा अध्याय आणि 7 नंबरचा श्लोक बघणार आहोत। 59 जो श्लोक होता त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की जर तू माझ्या निर्देशानुसार कर्म केले नाहीस व युद्ध केले नाहीस तर तू मार्गभ्रष्ट होशील। तुझा स्वभावच तुला युद्धात भाग घेण्यास प्रवृत्त करील। आणि आजच्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला या पद्धतीने सांगत आहेत की मोहवश होऊन तू तुझ्या आज्ञेत म्हणजे तू जे काही कर्म नाकारित आहे परंतु तू तुझ्या स्वभावामुळे तू तेच कर्म करशील। म्हणजे कसं आहे ना की याच्यामध्ये भगवंत सांगत आहेत की जसा स्वभाव असेल त्या स्वभावानुसार व्यक्ती कर्म करतो। तर त्याच्यावर अर्जुनाला आज भगवंत सांगत आहेत। बघूया आजच्या श्लोकामध्ये। स्वभावजनेन कौन्तेय निबद्ध स्वेन कर्मणा कर्तुम नेच्छसि यन्मोहा करिष्यस्य वशोऽपि तत्। मोहवश होऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे आता तू नाकारित आहे, परंतु हे कौन्तेया तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील। म्हणजे इथे बघू शकतो की इथे भगवंत 59 नंबरचा श्लोक आहे तिथे भगवंत म्हणतायत की तू कर ते कर्म कर आणि तू जर मी सांगितल्याप्रमाणे कर्म केलं नाही तर तुझ्या स्वभावात तुला मी सांगितल्याप्रमाणे जर तू कर्म केलं नाही तर तू मार्गभ्रष्ट होशील। आणि तरीही अर्जुन ऐकण्याच्या ह्याच्यामध्ये नाहीये। या श्लोकावरून आपण समजू शकतो। मग इथे भगवंत काय म्हणत आहेत की तू आता मोहात येऊन माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचे तू आता नाकारित आहेस, परंतु हे कौन्तेया तू तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे तू तेच कार्य करशील। मग आता हे भगवंत अर्जुन तर नाही म्हणत आहे ते मी की मी करणार नाही, आणि या श्लोकामध्ये भगवंत सांगतायत की तू नाकारित आहे परंतु तू करणार आहेस। याच्यावरून आपण काय शिकू शकतो किंवा भगवंत आपल्याला काय सांगतात? तर इथे खूप महत्वाची गोष्ट भगवंत सांगतायत आपल्याला की आपला जो मूळ स्वभाव जो आहे तो मूळ स्वभाव आपण बदलू शकत नाही। आणि त्या मूळ स्वभावानुसार जर आपण कर्म केलं नाही तर आपण काय करू शकतो, आपण मायेच्या ह्याच्यामध्ये येतो आणि ते भगवंतांना तेच कर्म आपण भगवंतांना केंद्रित ठेवून जर आपण ते कर्म केलं तर भगवंताची आपल्याला कृपा प्राप्त होऊ शकते। आता हा मूळ स्वभाव म्हणजे काय की मूळ स्वभाव सुद्धा पूर्वकर्मानुसार एखाद्याला प्राप्त होतो। असं नाही की अरे आला आणि मग आता एखाद्या घरामध्ये कधी कधी आपण असं उदाहरण बघतो की घरामध्ये वडील दारू पिणारे असतात, ड्रिंक करणारे असतात, आजोबा ड्रिंक करणारे असतात, परंतु त्या घरामध्ये पुढची जी मुलं जन्मतात एखादा मूल असं जन्मतं की ते अजिबात ड्रिंक करत नाही। किंवा मग कधी कधी असं होतं की काही घरामध्ये कधी कुठलंही म्हणजे असं व्यसन किंवा हा प्रकार नसतो, पण त्या घरामध्ये एखादं मूल पुढे होऊन इतकं व्यसनी बनून जातं, पूर्ण त्या व्यसनाच्या आहारी जातं। म्हणजे याच्यातून आपण काय शिकू शकतो हे पण उदाहरण मी वारंवार देत असते की कसं एखाद्या मांसाहारी कुटुंबामध्ये एखादं मूल असं जन्मतं की ते कधीच मांसाहाराला स्पर्श करत नाही, नेहमी शाकाहारी राहतं ते। आणि एखाद्या शाकाहारी कुटुंबामध्ये एखादं मांसाहारी मूल पण जन्माला येतं, पुढे जाऊन ते अट्टल मांसाहारी बनतं। म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या ऍक्च्युली आपल्याला पूर्व कर्मानुसार प्राप्त होत असतात। आणि त्या पूर्व कर्मानुसार जो काही आपल्याला स्वभाव प्राप्त होतो किंवा जे काही गुण असतात ते भगवंत काय म्हणत आहेत, ते गुण आपण भगवंतांच्या सेवेत लावले पाहिजे। आता अर्जुनाचा स्वभाव काय आहे, अर्जुन हा क्षत्रिय आहे,
अर्जुन हा क्षत्रिय असल्यामुळे क्षत्रियाचे गुणही त्याच्यामध्ये आहेत आणि तो इथे युद्ध नाकारत आहे. परंतु भगवंत काय म्हणत आहेत, की तू तुझ्या स्वभावजन्य कर्मामुळे म्हणजे तुझा जो स्वभाव आहे, त्यानुसार तू कर्म करतोस. मग त्यामुळे तुझ्या स्वभावजन्य ते कर्म जे आहे, त्यानुसार तू बरोबर तेच कार्य करशील. मग तू आता मायेत येऊन नाकारत आहे. कारण मोहवश म्हणजे काय, की भगवंत म्हणतात, "तू मोहात म्हणजे मायेत आहेस आणि त्याच्यामुळे तू हे नाकारत आहे." परंतु त्याला कळत नाहीये, की आपला स्वभाव काय आहे. म्हणून आपण आपलं जे काही स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार भगवंत प्रित्यर्थ हे कार्य केलं आहे. आता याच्यातून आपण बघू शकतो, की भगवंत हे अर्जुनाला सांगत आहेत. विचार करा, भगवंत इथे अर्जुनाला म्हणत आहेत, की "तू माझ्या आज्ञेनुसार कर्म करण्याचं नाकारतोय." म्हणजे इथे अर्जुन नाकारत आहे. मग भगवंत हे अर्जुनाला ॲक्चुअली अर्जुन हा भगवंतांचा आज्ञाधारक भक्त आहे. दुसरी गोष्ट म्हणजे भगवंत अर्जुनाला प्रिय आहे. मग भगवंत जर अर्जुनाची ही परिस्थिती आहे, मग भगवंत आपल्याला काय करत आहेत? मग आपली काय परिस्थिती असू शकते? विचार करा, की आपल्याला भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून ॲक्चुअली आपल्या सगळ्यांना ही गीता सांगत आहेत. कारण अर्जुन हा भगवंतांचा प्रिय भक्त आहे. त्यामुळे तो भगवंतांना कधीच नाकारणार नाहीये. परंतु भगवंत काय करतायत अर्जुनाचं माध्यम बनून आपल्याला इथे सांगत आहेत. जर अर्जुनाची ही परिस्थिती होऊ शकते, तर आपल्याविषयी काय विचार करावा? म्हणजे जिथे भगवंत सांगतायत तिथे अर्जुन म्हणतोय, की कारणं सांगतोय, हे नको, ते नको, मी करणार नाही. मग आपल्याला तर निमित्तच पाहिजे. आपल्याला तर कुठलंही कारण आपण हेच असतो, की कुठल्याही आध्यात्मिक गोष्टींसाठी काही कुठलीही गोष्ट सांगायची, करायची म्हटलं, की आपल्याकडे कारणांची लिस्ट तयार असते. जशी अर्जुनाकडे युद्ध नाकारण्यासाठी भरपूर मोठी लिस्ट होती. तशी आपल्याकडे पण भरपूर मोठी लिस्ट असते. अहो, वेळ नाही, मग ही अडचण निर्माण झाली, ती अडचण निर्माण झाली, अचानक पाहुणेच आले, बघू, नंतर कधी येऊ, नंतर करू. म्हणजे अगणित अशी लिस्ट आपल्याकडे असते. आणि मग याच्यातून भगवंत अर्जुनाच्या माध्यमातून ॲक्चुअली आपल्या सर्वांना हे शिकवत आहेत. जसं म्हणतात ना, ती सासू बोले सुना लागे. सुनेला जर काही शिकवायचं असेल आणि सासूला डायरेक्टली काही सुनेला दुखवायचं नसेल किंवा तिला बोलायचं नसेल, तर ती सुनेला सांगेल. जसं आता भाजीत मीठ कमी पडलं, तर ती सासू जर तिला सांगायचं असेल, तर ती मुलीला म्हणेल, "भाजीत मीठ नाही टाकलं." ॲक्चुअली भाजी ही सुनेने केलेली असते, मुलीने केलीच नसते. परंतु ती सांगताना कशा पद्धतीने सांगते, तसं भगवंत सुद्धा आपल्याला अर्जुनाच्या माध्यमातून सांगत आहेत. हे अर्जुनाला नसून फक्त अर्जुनाचं माध्यम वापरून आपल्याला सांगत आहेत. मग जर अर्जुनाची ही परिस्थिती आहे, तर आपल्यासारख्यांची काय कथा? म्हणजे आपल्याकडे तर कितीतरी कारणं आहेत आणि आपल्याला ही भगवद्गीता समजून घेणं, म्हणजे भगवद्गीता ही फक्त पठण करणं नव्हे, तर त्याच्यानुसार जीवनयापन करणं, त्याच्यानुसार जीवन जगणं, ही खरं तर ही भगवद्गीतेची शिकवण आहे. आपल्या आयुष्यामध्ये कितीही संकट येऊ दे, कितीही म्हणजे कुठलंही संकट आलं, तरी एक आशेचा किरण आपल्याला भगवद्गीतेमधून मिळतो. कुठल्याही प्रश्नाचं उत्तर असं नाही, की ते आपल्याला भगवद्गीतेनुसार मिळणार नाही. म्हणून आपण इथे बघू शकतो, की अर्जुन हा ज्ञानी पण आहे. अर्जुन हा आज्ञाकारी पण आहे आणि अर्जुन हा भगवंताचा शुद्ध भक्त आहे. तरी भगवंत अर्जुनाला हे सांगत आहेत. म्हणजे याच्यातून आपण शिकू शकतो, की आपल्या स्वभावामध्ये आपला जो स्वभाव आहे, त्यानुसार आपण आपले कर्म केले पाहिजेत. त्यानुसार आपण कृती केली पाहिजे. आणि त्यानुसार जर आपण ते भगवंतांना केंद्रित ठेवून केलं नाही, तर आपण काय करतो, आपल्यावर आपण त्रिगुणांच्या ह्याच्यामध्ये पकडीमध्ये सापडतो आणि त्यानुसार आपण कार्य करतो आणि मग आपण मात्र जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. मग आता हे जो आपला जो स्वभाव आहे, तर आता जो मूळ स्वभाव आहे सगळ्यांना माहिती आहे. आपण कसं म्हणतो ना, एखाद्याच्या स्वभावाला आपण थोडंसं हे करू शकतो, काय म्हणू शकतो, बदलू शकतो किंवा प्रयत्न करू शकतो. पण तरी पण तो मूळ स्वभाव जो असतो, तो आपण त्याच्यात जाऊ शकत नाही. आपण तो कुणीच म्हणजे ती स्वतः व्यक्ती पण प्रयत्न करून पण बदलू शकत नाही. म्हणजे हा जो मूळ स्वभाव आहे, तो स्वभावच जर आपण त्या स्वभावानुसार आपण काही ॲक्टिव्हिटीज केल्या, काही कर्म केले, तर आपण ते भगवंतांच्या सेवेमध्ये लावू शकतो. की इथे जसं अर्जुनाला भगवंत काय म्हणत आहेत, की तुझा स्वभाव आहे क्षत्रिय आणि त्यानुसार तू तेच कार्य करशील. आता हे भगवंत का म्हणत आहेत अर्जुनाला? तर अर्जुनाचं एक उदाहरण आपण बघू शकतो, की जेव्हा 5ही पांडव वनवासामध्ये होते, अज्ञातवासामध्ये विराट राजाच्या तिथे. तर विराट राजाचा जो पुत्र असतो राजकुमार, तर त्याला ना त्याची हे असते, की हस्तिनापूरला जाऊन तो एकदम अशा हे करत असतो, की मी हस्तिनापूरला जाईल, मी दुर्योधनाचा वध करेल, मी भीष्म पितामहांचा हे करेल, असं करेल, तसं करेल. असा खूप काही त्याची हे असती, की मी ते युद्धात जिंकून दाखवेल आणि मग अशा पद्धतीने तो विराट राजाचा राजपुत्र जो असतो, तो
त्या युद्धासाठी निघतो. मग आता त्या युद्धासाठी त्याचा सारथी कोण बनतो त्या युद्धाच्या सारथी? तर तो सारथी जो असतो, तो असतो अर्जुन. पण अर्जुन हा कशाच्या वेशात असतो? बृहदलल्ला ह्या वेशामध्ये असतो. तो ॲक्चुअली ना त्यांनी वेषांतर केलेलं असतं. अज्ञातवासात राहिल्यामुळे गुप्त रूपामध्ये ते तिथं राहत असतात. मग आता अर्जुन काय करतो? त्याचं सारथ्य करतो. आणि ज्या ठिकाणी जेव्हा तो हस्तिनापूरमध्ये जातो आणि जेव्हा बघतो तो विराट राजाचा राजपुत्र, की बापरे! हे एक से बडकर एक लढवय्ये पुढे बघून त्याची एकदम पळताभुई थोडी ही होऊन जाते आणि तो इतका घाबरतो, की तो रथावरून उडी मारतो आणि पळायला लागतो. जसा तो पळायला लागतो, अर्जुन त्याच्या मागे जातो आणि अर्जुन त्याला उचलून आणून रथावर बसवतो आणि अर्जुन म्हणतो, की "आता तू रथ चालव आणि मी युद्ध करतो. मी तुला मदत करतो ह्याच्यामध्ये." आणि मग अर्जुनाने त्याचे सगळे शस्त्र-अस्त्र जे असतात एका झाडाखाली, जमिनीखाली लपवून ठेवलेले असतात. मग ते सगळे अर्जुन काढतो. म्हणजे याच्यातून आपण काय बघू शकतो, की अर्जुन हा काय होता? क्षत्रिय होता ना. जेव्हा अर्जुन त्याच्याबरोबर गेला आणि जेव्हा अर्जुनाने बघितलं, की हा पळून चाललाय, तर अर्जुनामधला तो क्षत्रिय जो गुण होता, तो आपोआप वरती आला. तो त्याला स्वतःला नियंत्रित करू शकला नाही. कारण अर्जुन एखादा ब्राह्मण असता, ब्राह्मणी गुण असते एखाद्या तो नसता, तो अजून लांब मागे सरला असता. पण अर्जुन हा क्षत्रिय होता आणि अर्जुनाने बघितलं, की हा क्षत्रिय आहे, एक राजपुत्र आहे आणि हा युद्धातून अशा पद्धतीने मागे सरतोय, म्हणजे अर्जुनाचं रक्त म्हणतात ना, ते म्हणतात ते एका क्षत्रियाचं रक्त असं उसळलं आणि त्याच्यातून मग तो काय करतो त्याला, की त्याला घेऊन त्याला बसवतो तिथे. म्हणजे तो म्हणतो, "तू रथ चालव" आणि मग ते युद्ध अर्जुन करतो. तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो, की हे भगवंतांना माहीत आहे. अर्जुनाचा स्वभाव काय आहे? अर्जुनाने काय कार्य केलेले आहेत? काय ॲक्टिव्हिटीज केलेल्या आहेत? आणि त्या स्वभावानुसार अर्जुन ही गोष्ट करणारच आहे. म्हणून भगवंत म्हणत आहेत, की "तू आत्ता नाकारतोय, पण तू नंतर करणार तुझ्या स्वभावानुसार." म्हणजे हे अर्जुनाला श्रीकृष्ण हे अगदी म्हणजे काय म्हणतात ना, त्यांचं सगळं म्हणजे त्यांचा अगदी श्वासोश्वास अर्जुनाला ओळखतात भगवंत. म्हणून भगवंत म्हणतात, की स्वभावानुसार तू क्षत्रिय आहेस. दुसरं एक उदाहरण आपण बघू शकतो, की द्रौपदी स्वयंवर होतं आणि जेव्हा तिथे असं एक स्वयंवर असतं, की तो माशाचा जो डोळा आहे, तो पाण्यात बघून त्याचा छेद करायचा आहे आणि सगळ्या क्षत्रियांना तिथं आव्हान केलं जातं. साहजिकच आहे अर्जुनाला पण जेव्हा समजतं, तेव्हा अर्जुन पण तिथं जातो. मग तो का जातो अर्जुन तिथे? तर सगळेजण तिथे बघितलं आपण, की कशा पद्धतीने हारतात. फक्त अर्जुनाला त्याच्यामध्ये यश प्राप्त होतं. परंतु अर्जुन जेव्हा तिथे जातो, तेव्हा अर्जुनाला असं नसतं, की आता मला द्रौपदी प्राप्त करायची. अर्जुनाला ती चुनौती म्हणजे जे चॅलेंज असतं, जे आव्हान असतं, ते स्वीकारायचं. तर एका क्षत्रियाचा स्वभाव गुण काय असतो, की कुठलंही आव्हान असेल, कुठली एखाद्याला एखाद्या क्षत्रियाला कुठल्या गोष्टीसाठी, युद्धासाठी कुणी आव्हान केलं किंवा असं क्षत्रिय गुणाला अनुसरून कुठली कृती असेल, तर ते आपोआप त्याच्याकडे ओढले जातात. मग आता जेव्हा अर्जुनाला हे कळलं, तेव्हा अर्जुन हा द्रौपदीसाठी गेलाच नव्हता. अर्जुनाला काय पाहिजे होतं, हे पाची पांडव जेव्हा तिथं गेले, तेव्हा अर्जुनाला तिथे काय पाहिजे असतं? अर्जुनाला ती जी चॅलेंज आहे, ते जिंकायचं असतं. ती अर्जुनामध्ये ती क्षत्रियची तो गुण असतो. मग आता इथे आपण बघू शकतो, की तेव्हा पण अर्जुन तिथे जातो. म्हणजे हे भगवंत सांगतायत, की हा जो स्वभाव आहे, हा एका क्षत्रियाचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव आपण बदलू शकत नाही. आणि म्हणून भगवंत म्हणतात, की तू हा भगवंतांच्या सेवेमध्ये लाव. परंतु आपण बघतो, की आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला कसं असतं ना, आपला जो गुण आहे किंवा आपल्यामध्ये जे काय आहे, ते आपण बघत नाही. आपण नेहमी दुसऱ्यांकडे बघत असतो. आपलं स्वतःकडे लक्ष कमी आणि इतरांकडे आपलं लक्ष जास्त असतं, की कोण कसा आहे, हा असा आहे, ती तशी आहे, ती तशी आहे. यांनी असा मला त्रास दिला, ते तसे मला करतात. हे असे म्हणजे काय करतो, की आपण स्वतःकडे खूप कमी लक्ष देतो. आपल्या हृदयामध्ये खरं तर हा जो आध्यात्मिक जीवनाचा जो प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये येणारे जे संघर्ष आहेत ना, खरं तर ते आपले स्वतःबरोबरच आहेत. परंतु आपण काय करतो याच्यामध्ये आपण स्वतःला विसरून जातो. आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये डोकवतच नाही आणि आपण मात्र इतरांकडे बघत असतो, की हे असं का? म्हणजे आपण स्वतःच्यामध्ये कधी पण आपल्या स्वतःमध्ये बदल करायचे असतात. आपण काय करतो, आपल्या स्वतःमध्ये बदल आपल्याला अपेक्षित नसतात, परंतु इतरांमध्ये बदल झाले पाहिजेत. याने असं केलं पाहिजे, त्यांनी तसं वागलं पाहिजे, तिने तसं केलं पाहिजे, ह्या आपल्या अपेक्षा असतात. म्हणून स्वतःमध्ये बदल करणं हा सगळ्यात मोठा म्हणजे काय म्हणू शकतो, की आपल्या आयुष्याचा हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे. तो जर आपण जिंकला, तर आपल्या आयुष्यामध्ये कुठलेही संकट असे चुटकीसरशी बाजूला होऊ शकतात. म्हणून आपला जो स्वभाव आहे, त्या स्वभावावर आपण चिंतन-मंथन केलं पाहिजे. आणि अर्जुनाला इथे भगवंत सांगत आहेत, की परिस्थिती काय आहे यानुसार तू हे बघू नको. तुझा स्वभाव काय आहे त्यानुसार तू कर्म कर.
मग आता इथे ना एक खूप सुंदर एक स्टोरी स्टोरी नाही म्हणू शकत. एक घटना घडली होती आणि एक शिष्य होते परमपूज्य राधानाथ महाराजांचे आणि त्यांना त्यांच्या असेच काही असतील त्यांचे चॅलेंज आणि त्यांना काही गोष्टींचा त्रास होत होता आणि ते महाराजांकडे गेले आणि त्यांना म्हणाले, की "मी खूप असा त्रस्त झालेलो आहे. यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, ते मला असं करतात, हे मला तसं करतात, असं काय-काय. मी कसं करू हे सगळं?" असं महाराजांना ते प्रश्न विचारतात. तेव्हा महाराज खूप सुंदर उत्तर देतात आणि एकच वाक्यात सांगतात. महाराज म्हणतात, की "जसं मी तुला सहन करतोय, तसं तू त्यांना सहन कर." एवढंच एक वाक्य महाराज बोलतात. म्हणजे याच्यातून आपण जर खोल गेलो त्या वाक्यात, की "जसं मी तुला सहन करतोय, तसं तू पण त्यांना सहन कर." म्हणजे जेव्हा आपण बोलतो ना, आपल्याला पण आपले सीनियर्स, आपले वरिष्ठ, आपले गुरु आपल्याला सहन करत असतात. त्यांनाही आपल्यामध्ये कितीतरी गोष्टी दिसत असतात. परंतु ते काय करतायत आपल्याला? आपल्याला सहन करतायत. पण आपल्याला हे कळत नाही. कारण आपण कसं असतं ना, जेव्हा लहान मूल जर असेल, ते लहान बाळ असेल किंवा तरुण मुलं असतील, तर त्यांना आई-वडील किती सहन करतात, की सगळ्या गोष्टी त्यांचा त्रास असेल किंवा त्यांचे काही हट्ट असतील, काही चुकीच्या गोष्टींना करेक्शन असेल, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये किती संघर्ष असतो. मग त्या आई-वडिलांना त्या मुलांना किती सहन करावं लागतं. पण मुलांना खूप कमी जाणीव असते त्याची, की अरे आपल्यामध्ये आपल्या मुलांना हे नाही मला केलं, ते नाही मला दिलं, की नाही मला गोष्ट मिळाली. म्हणजे या गोष्टींची लिस्ट मुलांकडे जास्त असते. परंतु आई-वडिलांना माहीत असतं, की आपण मुलांना किती सहन करतोय. मग त्या मुलाला त्याची जाणीव नसते. अगदी तसंच आपण सुद्धा आपले जे वरिष्ठ असतील, आपले जे सीनियर असतील, आपले गुरु असतील, तेही आपल्याला पावलोपावली सहन करत आहेत. परंतु आपल्याला त्याची जाणीव नाहीये आणि आपल्याला मात्र असं वाटत असतं, की अरे हे असे, ते तसे, ते तसे. परंतु आपल्याला पण कुणीतरी सहन करणार आहे. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की प्रत्येकामध्ये काही ना काही, काही ना काही दोष आहेत. म्हणजे फक्त आपण दुसऱ्यांच्या दोषांमध्ये जास्त खोल जातो आणि आपल्या स्वतःच्या हृदयामध्ये डोकवत नाही. जेव्हा आपल्याला याची जाणीव होईल ना, की अरे हां, आपल्यामध्ये पण काही गोष्टी आहेत. हं, आपल्यामुळं पण इतरांना काही गोष्टींचा त्रास होत असेल. जेव्हा याचं आपण खोल चिंतन करू, मंथन करू ना, तेव्हा आपोआप आपल्यामधले जे काही चांगले गुण आहेत, जो काही आपला स्वभाव आहे, त्याला म्हणतात ना, काय म्हणतात, तो असा खुलेल आणि तो आपोआप भगवंतांच्या सेवेमध्ये लागेल. पण जोपर्यंत आध्यात्मिक जीवन हे असं असतं, की जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आपण डोकावत नाही, तोपर्यंत ते आध्यात्मिक जीवन असं म्हणूच शकत नाही. कारण आपली संघर्ष, आपली स्पर्धा खरं तर ही आपली स्वतःबरोबरच आहे, इतरांबरोबर नाहीये. पण जेव्हा आपण त्याचं चिंतन मंथन करतो ना, तेव्हाच त्याची जाणीव आपल्याला होऊ शकते. म्हणून भगवंत सुद्धा इथे अर्जुनाला सांगत आहेत, की अर्जुनाला त्याची जाणीव नाहीये, की त्याचा स्वभाव काय आहे. पण भगवंत इथे सांगतायत, की जसं आता एखादी म्हणजे आपली एखादी मैत्रीण असेल, 4-5 मैत्रिणी असतील आपल्या. त्यातली एक मैत्रीण असेल, की ती आपल्याला खूप जवळून ओळखते. आता आपल्याला जर एखाद्या तिच्या मैत्रिणीला वाटलं, की "अरे मला असं वाटतंय, की मी डान्स खूप चांगला करू शकते." तर तिची मैत्रीण तिला म्हणजे जी स्वतःला पण ती ओळखू शकत नसेल, इतकी तिची मैत्रीण तिला ओळखत असेल. तर ती तिला म्हणू शकते, की "अगं तुला असं वाटतंय, पण ते तू नाही करू शकत. ही गोष्ट तू गायन चांगलं करू शकते. तू एखादी कला तुझ्यामध्ये आहे. ती कलेला तू हार्मोनियम चांगलं शिकू शकतेस." अशा पद्धतीने कधी-कधी आपल्यामध्ये काही गोष्टी असतात, की आपल्याला त्याचा थांगपत्ता नसतो. परंतु आपल्या जवळचे, आपले जे हितचिंतक असतात किंवा आपले आध्यात्मिक आपले गुरु असतात, आपले शिक्षा गुरु असतात, आपले सीनियर्स असतात, त्यांना आपला स्वभाव खूप चांगल्या पद्धतीने माहीत असतो, जो आपण स्वतः पण ओळखू शकत नाही. "अरे हो का? मी ही गोष्ट करू शकते का?" "नक्की." आपण म्हणून "नक्की तू करू शकतेस ही." तेव्हा आपल्याला वाटतं, की "अरे हो, आपण करू शकतो." मग केल्यानंतर कळतं, की "अरे हे करू शकतो." तसं अर्जुनाला भगवंत इथे सांगत आहे, की "तू हे करू शकतो. तू ही क्षत्रिय आहे आणि तू हेच कार्य करशील. तू आता ते नाकारत आहे." कारण अर्जुनाला त्याची जाणीव नाही. म्हणून आपण बघू शकतो, की आपल्यामध्ये जे काही गोष्टी आहेत, श्रीमद भागवतमचा 5वा कॅन्टो आहे. त्याच्यामध्ये ऋषभ महाराज त्यांच्या पुत्रांना सांगतात, की कशा पद्धतीने आपलं मन, कर्म, आपलं वचन म्हणजे आपली वाचाशक्ती, आपली मनसा, आपले कर्म म्हणजे ॲक्टिव्हिटी जे काही आहे, ते कसं आपण भगवंतांच्या सेवेमध्ये लावलं पाहिजे. आणि ते पण आपापल्या स्वभावानुसार. मग आता स्वभावानुसार म्हणजे आपल्याला आतापर्यंत ह्याच्यावरच चर्चा केली, की जसं एखाद्याचा स्वभाव कसा असेल. आता एखाद्याला अ, जर खूप छान कुकिंगला खूप एक्सपर्ट आहे. तुम्ही त्याला 100 लोकांचं कुकिंग करायला सांगा. ते म्हणणार, "नाही, नाही, मी 100 लोकांचं कुकिंग करेन." माझ्या ना माहितीतले एक खूप छान भक्त आहेत. पती-पत्नी आहेत दोघं पण आणि त्या माताजींना इतक्या म्हणजे ना
कुकिंगला इतके एक्सपर्ट ना, म्हणजे त्यांना कधीही तुम्ही रात्रीच्या 12 वाजता जरी उठून सांगितलं, की नक्की तुम्ही 100 माणसांचा स्वयंपाक करा, अगदी आरामशीर करणार. आणि जर बोलायला सांगितलं, माईक दिला, की तुम्ही एक 5 मिनिटं बोला, की त्या लगेच मागे सरणार. नाही, नाही, नाही. तुम्ही मला मला हे आवडतं, ही सेवा मी करेन. म्हणजे असं नाही, की त्यांच्यामध्ये ते आहे, बोलण्याची ती शक्ती पण आहे. कारण ते शुद्धता आहे. वर्षानुवर्ष कित्येक वर्ष 30 वर्षाहून अधिक काळ गेलाय, की ते आध्यात्मिक जीवनामध्ये आहेत. पूर्ण समर्पित असं जीवन आहे. त्यांचा स्वतःचा पुत्र ब्रह्मचारी आहे. मग अशा ह्याच्यामध्ये त्या म्हणतात, की "नाही, तुम्ही मला हे सांगा, मी हे काही करणार नाही." म्हणजे आणि त्यांचे पती जे आहेत, त्यांचे प्रभूजी, ते मात्र एकदम हाडाचे प्रीचर आहेत. मग ह्या थोड्या मागे राहतात आणि त्यांना पुढे करतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय, की असा प्रत्येकामधचा एक स्वभाव असतो आणि त्या स्वभावानुसार आपण काय केलं पाहिजे, आपण ती ॲक्टिव्हिटीज केली पाहिजे. त्याने भगवंतही संतुष्ट होतात आणि भगवंत संतुष्ट झाल्याने त्या जो भक्त ते कार्य करतो, की ती जी काही सेवा करतात, त्या भक्तालाही त्याच्यातून काय होऊ शकतं, आज्ञापालन केल्यामुळं ते त्याच्या स्वभावानुसार त्यांनी ते गुरूंच्या सेवेत ती लावल्यामुळं त्यालाही त्याच्यातला एक काय करू शकतो, आनंद प्राप्त होऊ शकतो. म्हणून इथे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, की तुझ्यामध्ये जे काही तो क्षत्रिय आहे, तू ते माझं ऐक आणि माझ्या सेवेमध्ये ते लाव. म्हणजे जसं की प्रत्येकामध्ये एखाद्यामध्ये आता एखादं म्हणेल, की "अरे, आम्हाला दुसरं काहीच येत नाही." एखाद्या काही-काहींना खूप बघा ना, खूप बडबड, 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 बडबड करायची सवय असते. गॉसिपिंग करतील, बडबड करतील. तोंडात म्हणतात ना, ते मराठीतून म्हणे, "तीळ भिजत नाही." असं. तर अशी एखाद्यामध्ये खूप ती बडबड, बडबड करण्याची हे असते. मग त्यांनी जर ती बडबड करण्याची जी त्याची सवय आहे, त्याने काय करायचंय, दिवसभर हरिनाम घ्या ना. दिवसभर हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. त्या स्वभावाला असं भगवंताच्या सेवेत लावायचं. माळ घ्यायची, फार बडबड करावी वाटली, की पटकन महामंत्र म्हणत बसायचं. श्रवण भगवंतांच्या हरिकथेचं गुणगान करायचं. म्हणजे तो जो बडबडा स्वभाव आहे, तो जर भगवंतांच्या सेवेत इकडे लावला नाही, तर तो जेव्हा प्रजल्प करेल, चुकीच्या गोष्टी करेल, म्हणजे तो कशाच्या ह्याच्यात येतो? तो मायेच्या ह्याच्यात येतो. मोह म्हणजे भगवंत इथे काय म्हणत आहेत? मोहवश होऊन. म्हणजे मोहात पडून तू नाकारतोय. तसं जर स्वभाव एखाद्या व्यक्तीने त्याच्यामध्ये तो त्याचा स्वभाव आहे बडबड करणं. त्याने जर भगवंताच्या सेवेत लावला नाही, तर ते आपोआप काय करणार आहे? ते कर्म जे काही करणार आहे, तो मायेच्या ह्याच्यात जाऊन करणार. 3 गुणांच्या ह्याच्यामध्ये आणि त्याच्यातून काय प्राप्त होणार आहे? त्याला ते काय म्हणतात ना, क्लेशच प्राप्त होणार आहेत. म्हणून श्रील प्रभुपाद सुद्धा म्हणतात, की ब्रह्म जानती ब्राह्मण. म्हणजे जो भगवंतांना जाणतो, ब्रह्म जाणतो, तो खरा ब्राह्मण आहे. आणि इथे श्रीकृष्ण बघतो, की आपण श्रीकृष्णांना जो जाणतो, तो खरा ब्राह्मण. मग आता इथे अर्जुन पण क्षत्रिय आहे आणि भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. परंतु शेवटी अर्जुन हे एक्सेप्ट करतो, की अर्जुन भगवंतांची इच्छा म्हणून भगवंतांच्या त्या आज्ञेचं पालन करतो. म्हणून अर्जुन हे कोण आहे? क्षत्रिय आहे. मग अर्जुनाने काय केलेलं आहे, की क्षत्रिय असून पण भगवंतांना जाणलेलं आहे. म्हणून भगवंतांना जाणलेला आहे म्हणून तो भगवंतांचा भक्त आहे. मग इथे काय लिहिलंय, की ब्रह्म जानाति ब्राह्मण. म्हणजे जो भगवंतांना जाणतो तो ब्राह्मण. परंतु असं काही नाही, की तो ब्राह्मणच असावा. मग अर्जुन इथे क्षत्रिय आहे आणि अर्जुन क्षत्रिय असून सुद्धा भगवंतांना तो जाणू शकला. म्हणून आपला आश्रम कुठला म्हणजे तर ब्राह्मणच भगवंतांना जाणू शकतात किंवा असं काही नाही, की जो कुठल्याही आश्रमामध्ये राहू दे, जो भगवंतांचा मूड काय आहे, भगवंतांना काय म्हणायचं आहे, भगवंत काय सांगतायत, याच्याशी जेव्हा एकरूप होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला भगवंतांचं जे काही वचन आहे, ते हृदयामध्ये त्याच्या स्पर्श करतं आणि त्यानुसार तो कार्य करतो. म्हणून अर्जुन हा क्षत्रिय आहे. परंतु अर्जुनाने क्षत्रिय आश्रम ह्याच्यामध्ये राहून पण तो भगवंतांना जाणू शकलेला आहे आणि त्यानुसार त्याने श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार ते कर्म केलेलं आहे आणि म्हणून ते भगवंतांच्या प्रित्यर्थ ठरलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर आपण बघतो की ही श्रीमद भगवद्गीता जी सांगितली की महाभारत जरी आपण म्हटलं तर त्याचा हिरो कोण आहे? त्याचा हिरो ऍक्च्युली श्रीकृष्ण आहेत. परंतु श्रीकृष्णांनी काय केलेलं आहे? अर्जुनाला हिरो बनवलेला आहे. जी व्यक्ती कुठलंही ते युद्ध त्या युद्धामध्ये काही सुद्धा केलेलं नाही भगवंतांनी. तसं पाहायला गेलं तर आपण म्हटलं कुठलं शस्त्र, काय उचललंय किंवा काय केलं, काही केलेलं नाही. परंतु सगळं कसं असं गरगर फिरवलेलं आहे सगळ्यांना. म्हणजे ही भगवंतांची काय आहे? ही शक्ती आहे. आणि खऱ्या अर्थाने भगवंत हे ते ह्याचे हिरो आहेत महाभारताचे. परंतु भगवंत काय करतायत? त्यांच्या भक्तांना हा गुणगौरव देतायत. आणि मग म्हणून भगवंत म्हणून आपण बघू शकतो, की अर्जुनाने सुद्धा नंतर हे सगळं श्रीकृष्णांनी सांगितलेल्या आज्ञांचं
पालन केलेलं आहे. म्हणून अर्जुन जो ब्राह्मण कोण, की जो भगवंतांना जाणतो. म्हणून अर्जुन हा क्षत्रिय असून सुद्धा भगवंतांना तो जाणू शकलेला आहे. म्हणून आश्रम कुठलाही असू दे, परंतु आपल्याला भगवंत काय म्हणतायत, हे जर आपल्याला व्यवस्थितरित्या शास्त्रांमधून, वैष्णवांच्या मुखातून आपल्याला जर समजलं, तर आपण समजू शकतो की कशा पद्धतीने भगवंतांना काय म्हणायचं आहे. आणि भगवद्गीता ही फक्त वाचनापुरती नाहीये, तर ती जीवन जगण्यासाठी आहे. हे जरी आपल्याला सार तत्व कळलं आणि त्यातला एखादा जरी श्लोक आपल्या हृदयाला भावला कुठं काहीतरी, तर त्यानुसार आपण प्रयत्न केला जगण्याचा, तरी आपण भगवद्गीता ही आपल्याला, भगवद्गीतेतलं जे गुह्य ज्ञान आहे ते आपल्याला समजलं असं आपण म्हणू शकतो. परंतु ते वैष्णवांच्या कृपेने आणि भगवंतांच्या कृपेनेच होऊ शकतं. तर याच्यामध्ये ना, म्हणून इथं ना हा शेवटचा 4च ओळीचं तात्पर्य आहे. तर त्याच्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, की मनुष्याने जर भगवंतांच्या निर्देशानुसार कर्म करण्याचे नाकारले, तर ज्या प्रकृतीच्या गुणात तो स्थित आहे, त्या गुणानुसार त्याला कर्म करणे भाग पडेल. जे भगवंत काय म्हणत आहेत, की जर भगवंतांनी सांगितल्यानुसार त्याने जर ते कर्म केलं नाही, तर तो प्रकृतीच्या गुणात स्थित आहे. म्हणजे प्रकृतीचे 3 गुण आपण सगळ्यांनी बघितले आहेत. सत्व, रजो, तमो गुण. ह्या 3 गुणांमध्ये त्याला कुठेतरी तो कर्म करणारच. असं कधी, आणि ती कुठल्याही गुणामध्ये कर्म केलेलं हे काय करतं, ते बाध्य ठरतं आपल्याला. ते बांधून ठेवतं ह्या जगामध्ये. म्हणून प्रत्येक मनुष्य हा प्राकृतिक गुणांच्या विशिष्ट मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो आणि त्याप्रमाणे तो कर्म करीत असतो. भगवंत काय, प्रभुपाद काय सांगत आहेत आपल्याला, की प्रत्येक जीव हा ह्या 3 गुणांच्या मिश्रणाखाली, म्हणजे कसं, की कधी सत्व असतो, कधी रजो असतो, कधी तमो असतो, एखाद्यामध्ये रजो आणि तमो गुण असतो, एखाद्यामध्ये तमो आणि थोडासा थोड्या प्रमाणात सत्व असतो. म्हणजे ह्या 3 गुणांच्या मिश्रणाच्या वर्चस्वाखाली असतो. त्यानुसार तो ते कर्म करत राहतो. आणि परंतु जो स्वच्छेने भगवंतांच्या आदेशानुसार कार्य करतो, तो गौरव गौरवान्वित होतो. म्हणजे इथे भगवंत काय म्हणत, प्रभुपाद काय म्हणत आहेत, इथे खूप छान शब्द प्रभुपादांनी सांगितलेला आहे. स्वेच्छेने. स्वेच्छेने म्हणजे काय, की स्वतःच्या इच्छेने. म्हणजे बघा, स्वेच्छा म्हणजे काय, की जेव्हा स्वेच्छा म्हणजे काय, स्वैर. जे मला, माझ्या ह्यानी आचरण मी करणार. मला जसं माझ्या इच्छेनुसार मी करणार, माझ्या इच्छेनुसार मी जगणार. जेव्हा ही स्वेच्छा जी असते ना, की तिथे मीपणा येतो. मला जे पाहिजे तसं मी आचरण करणार. जेव्हा ही स्वेच्छा आपण त्यागतो, त्याचा त्याग करतो आणि जेव्हा भगवंतांना काय पाहिजे त्यानुसार आपण कार्य करतो, तेव्हा प्रभुपाद काय म्हणत आहे तिथे, की तो गौरवान्वित होतो. तेव्हा तो गौरवान्वित होतो. गौरवान्वित म्हणजे तो काय, एखाद्याचा तो गौरव गौरव करण्यापर्यंत तो पात्र ठरतो. कारण तो भगवंतांसाठी तो कार्य करायला लागतो. परंतु हे इतकं सोपं आहे का हो? आपली स्वेच्छा, आपली स्वाधीनता ही जी भगवंतांना अर्पण करणं इतकं सोपं नाहीये, की मला माझं मी काय जे काय आहे, माझी स्वाधीनता मी भगवंतांना अर्पण कर. हे खूप कठीण आहे. ते जर आपण शिकलो, ते जर आपल्याला आत्मसात करता आलं, तर काय राहिलं भक्तीमध्ये? आपण भगवंतांचे भक्त बनलो. परंतु ती खूप खूप कठीण काम आहे ही स्वाधीनता, ही स्वेच्छा भगवंतांना अर्पण करणं. कारण आपल्याला आपल्या स्वभावानुसार आपण आपले काय म्हणू शकतो, की आपण असं कुंपण लावून घेतलेलं आहे प्रत्येक गोष्टीला. आणि एवढं सोपं नाहीये, की अरे मी हां, भगवंतांनी सांगितलंय, मग मी हे करेल. भगवंतांनी सांगितलंय, मला अर्पण केल्याशिवाय खाऊ नका. मग आपण म्हणू, की ठीक आहे, मी भगवंतांसाठी मी कुकिंग करेल, भगवंतांसाठी मी ते करेल. अशा पद्धतीची आपली इच्छा जी आहे, ती इच्छा भगवंतांना अर्पण करणं, आणि ती स्वाधीनता जी काय आहे भगवंतांच्या चरणी समर्पित करणं, ही खूप कठीण गोष्ट आहे ऍक्च्युली. परंतु ती जर वैष्णवांच्या संघात आपण आलो, हं, भगवद्गीतेच्या योग्य पद्धतीने आपण ते आत्मसात करण्याचा प्रयत्न केला वैष्णवांच्या संघात, वैष्णवांच्या मुखातून, तर नक्कीच आपली ही स्वाधीनता, आपली ही स्वेच्छा हळू-हळू का होईना भगवंताच्या चरणी समर्पित होऊ शकते. एक लास्टची एक स्टोरी सांगते रामायणामधली, की जसं आपल्याला आपण आतापर्यंत ह्याच्यावर चर्चा केली, की कसा मूळ स्वभाव त्यागू शकत नाही. जो काही आपला स्वभाव आहे तो भगवंतांच्या सेवेत लावणे. की जसं विश्वामित्र जे आहेत आणि वसिष्ठ ऋषी यांची स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की कशा पद्धतीने जेव्हा विश्वामित्र हे एक राजा होते पूर्वी, क्षत्रिय होते आणि जेव्हा ते वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात जातात आणि त्यांच्याबरोबर हजारो त्यांचे सैनिक, त्यांचा लवाजमा असतो विश्वामित्रांबरोबर. त्यांचं नाव मला आता आठवेना, लक्षात येईना खरं. काय त्यांचं, क्षत्रिय होते तेव्हा त्यांचं काहीतरी नाव होतं. वेगळं. मग त्यावेळेस ते वसिष्ठ ऋषीबाईच्या मदतीने ते हजारो
सैनिकांना असे पंचपक्वान्नाचं जेवण करतात. तेव्हा विश्वामित्रांना खूप हे होतं, की अरे एक साधू असून, ऋषी असून एवढा छोटा आश्रम आणि यांच्याकडे काय आहे? एवढं कसं काय ते जेवण करू शकले आणि एवढी पंचपक्वान्नं, एवढं सुंदर जेवण. मग ते त्यांना विचारतात. तेव्हा ते सांगतात ब्राह्मण असल्यामुळं कसं साधं सिंपल माइंड असतं त्यांचं आणि ते एकदम सहजतेने सांगतात, की माझ्याकडे अशी-अशी गाय आहे आणि ती गाय सर्व इच्छा पूर्ण करते. मग तिच्या मदतीने मी हे केलेलं आहे. साहजिकच आहे विश्वामित्रांना ते मोह होतो त्या गायचा आणि ते म्हणतात, की "तुम्ही एक ब्राह्मण आहात. तुम्हाला काय गरज आहे त्या गायीची? तर ती गाय मला द्या म्हणे. मी एक राजा आहे, क्षत्रिय आहे आणि एका क्षत्रियाला याची गरज आहे. तुम्ही मला द्या." परंतु वसिष्ठ ऋषी म्हणतात, की "ती माझी सगळी तपश्चर्या आहे, तप आहे." ही मागच्या वेळेस पण मी ही कथा सांगितली होती. त्यामुळे आपण आता डीपमध्ये नको जायला. मग कशा पद्धतीने ते युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये ती गाय जी आहे, याच्यातून एक आपण गुण बघू शकतो, की ती गाय आहे ना, म्हणजे तिला ओढत घेऊन चाललेले असतात विश्वामित्र. पण वसिष्ठ ऋषींना ती म्हणत असते, की "तुम्ही मला आज्ञा द्या हे करण्यासाठी, की मी सैनिक निर्माण करेल." पण तरी वसिष्ठ ऋषी पटकन तयार होत नाहीत. कारण ते ब्राह्मण असतात आणि ते बघतात, की हा जे युद्ध, कलह त्या गोष्टी कुठल्याही ब्राह्मणाला नको असतात. तर वसिष्ठ ऋषींमध्ये ते ऑलरेडी ते क्वालिटीज होत्या ब्राह्मणी. मग ते त्याला त्यामुळे ते पटकन तयार होत नाहीत. पण जेव्हा ती गाय जी आहे ती त्यांना विनवणी करते. ती म्हणते, की तुम्ही काहीतरी तुम्ही मला फक्त आज्ञा द्या. मग जेव्हा वसिष्ठ ऋषी तिला आज्ञा देतात आणि मग तिथे विश्वामित्राचा काय होतो पराभव होतो आणि तेच विश्वामित्र पुढं यांनी कशा एकदम अपमानास्पद आणि बदला घेण्याच्या वृत्तीने ते क्षत्रिय धर्माचा त्याग करतात आणि ब्राह्मण बनण्यासाठी हे होतात. त्यांना त्यावेळेस कळतं, की हा मी एवढा मोठा क्षत्रिय असून आणि हे साधे ऋषीमुनी आहेत. त्यांनी मला हरवलं. मग त्यांना कळतं, की ही ब्राह्मणाची शक्ती आहे आणि मग ते ठरवतात, की मी पण माझ्या तपश्चर्येने मी ब्राह्मण बनेल आणि ती खूप मोठी कथा आहे, की त्यात बघितलं का आपण विश्वामित्र हजारो वर्ष तपश्चर्या करतात आणि प्रत्येक वेळेस त्यांच्या तपश्चर्येचा भंग होतो. कधी एकदा विश्वामित्र तपश्चर्या करत असतात, त्यावेळेस मेनका येते. तिच्या पैंजणाच्या आवाजाने त्यांच्या तपश्चर्येचा भंग होतो. मग नंतर ते परत फिरून परत त्यांच्या लक्षात येतं, की अरे आपण म्हणजे कसं तपश्चर्या भंग झाली, की ते तप जे आहे ते सगळ्याचं त्याची काय होतं, त्या तपाचं काहीच फळ प्राप्त होत नाही. मग ते परत नव्याने तपश्चर्या करतात हजारो वर्ष. परत काही युद्ध होतं. बऱ्याच मोठ्या स्टोरी आहेत त्याच्यामध्ये, की कशा पद्धतीने त्याच्यामध्ये कोणाला तरी ते शाप देतात, कोणाला तरी जवळ करतात, कोणाबरोबर तरी युद्ध करतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी का घडत असतात त्यांच्या जीवनामध्ये? कारण ते ऑलरेडी क्षत्रिय स्वभावाचे होते. आणि एक क्षत्रिय कसा असतो, कुठल्या चुकीचा अन्याय सहन करू शकत नाही, कुठल्या चुकीच्या गोष्टी सहन करू शकत नाही. युद्धाला कोणी त्याला आव्हान केलं तर ते तो नाकारू शकत नाही. मग तसं विश्वामित्रांमध्ये हे सगळे गुण होते क्षत्रियांचे. त्यामुळे ते क्षत्रियाचे गुण असल्यामुळे एका प्रवाहाच्या विरोधात ते जात होते आणि ते ब्राह्मण बनताना त्यांचा किती संघर्ष आला. रामायणामध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे त्याचं. हजारो वर्ष विश्वामित्रांनी तपश्चर्या केली आणि प्रत्येक त्यावेळेस त्यांच्या तपश्चर्येचा भंग व्हायचा. अगदी देवी-देवता, इंद्र तर इतकं घाबरून जायचा, की त्याला वाटायचं म्हणजे इतकी विश्वामित्रांनी शक्ती प्राप्त केलेली असते, की अख्खा एक स्वर्ग, स्वर्ग आणि देवी-देवतांचा एक सेट सुद्धा ते तयार करत होते. म्हणजे इतकी शक्ती त्यांना प्राप्त झालेली असती. मग विचार करा, असे विश्वामित्र एवढी ब्रह्मांड तयार करतील म्हणजे ते स्वर्गलोक तयार करतील एक प्लॅनेट, एवढी त्यांना शक्ती प्राप्त होती आणि तरी सुद्धा ते विश्वामित्र काही घटना घडली, की कोणाला तरी पटकन शाप देऊन टाकायचे, की असा मी तुला शाप देतो. काही त्यांचा क्रोध अनावर होत नाही. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं, की अरे आपण प्रयत्न करतोय, पण अजूनही आपल्यामध्ये काम, क्रोध, लोभ ह्या गोष्टी भरलेल्या आहेत. आपण अजूनही ब्राह्मण बनण्यासाठी पात्र नाही. आणि तेच विश्वामित्र दीपाली माताजींनी त्यांच्या क्लासमध्ये त्या त्या दिवशी वर्णन केलं होतं, की सीता नवमीच्या दिवशी तेच विश्वामित्र जेव्हा येतात दशरथ महाराजांकडे आणि प्रभू रामचंद्रांना घेऊन जायला निघतात. मग याचा अर्थ असा होता का विश्वामित्र ते त्यांना युद्ध करू शकत नव्हते. एका क्षणात विश्वामित्र त्यांचा नाश करू शकले असते. परंतु ते विश्वामित्रांना राम-सीता यांचं मिलन करायचं असतं आणि ती सेवा त्यांना करायची असते. आणि याच्यानंतर आपण बघू शकतो, की रामायणामध्ये जेव्हा प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांचा विवाह झाला, त्याच्यानंतर विश्वामित्र कुठेच नाहीयेत रामायणामध्ये. कुठेच नाही. म्हणजे त्यांची ती जी सेवा होती, की त्यांना फक्त भगवंतांच्या सेवेमध्ये ते लावायचं होतं. तेव्हा त्याला पूर्णत्व प्राप्त होणार होतं. आणि म्हणून बघतो, की विश्वामित्रांनी भरपूर तपश्चर्या केल्या, भरपूर काही शक्ती हे केली. परंतु त्यांच्या सेवेचं पूर्णत्व हे भगवंतांच्या सेवेत ते लागले आणि जेव्हा भगवंतांची मिलन त्यांची जी पत्नी सीतामाई आहे, सीतामाईशी त्यांचं मिलन घडवून आणलं, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या पूर्ण सेवेला ते पूर्णत्व प्राप्त झालं.
तसं आपल्यामध्ये पण काही गोष्टी असतील, दोष असतील, काही गोष्टी, काही सर्व गुण संपन्न नसतो आपण. परंतु आपण प्रत्येक गोष्ट, आपण जर भगवंतांच्या सेवेत आपल्या स्वभावानुसार, जरी बडबडा स्वभाव असेल तर हरिनाम घ्यावं, गॉसिपिंग करायचं असेल तर भगवंतांच्या कथेचं गॉसिपिंग करा ना. म्हणजे जे काही असेल आपल्यामध्ये ते आपण अशा पद्धतीने जर केलं तर नक्कीच भगवंत काय म्हणत आहेत की आपल्याला ती कृपा प्राप्त होऊ शकते. आणि ती भगवंतांची कृपा आपण जेव्हा प्राप्त करतो तेव्हा आपोआप आपण ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. म्हणून भगवंत आपल्याला वारंवार ह्या श्लोकांमध्ये अर्जुनाच्या माध्यमातून सांगत आहेत की आपला जो काही स्वभाव आहे त्या स्वभावानुसार आपण कर्म केलं पाहिजे. आणि ते कर्म करून आपण ते भगवंतांच्या सेवेत जेव्हा लावू, म्हणजे असं नाही की स्वभावानुसार, पण तो स्वभाव जो आहे तो भगवंतांच्या सेवेत जेव्हा लावतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं शुद्धीकरण होऊ शकतं. तर असं हे थोडक्यात ह्या श्लोकाचं आजचं सार आहे. तर थँक्यू. हरे कृष्णा. याच्यावर काही कुणाला प्रश्न असतील तर प्लीज प्रश्न विचारू शकता तुम्ही. आणि उद्याचाही श्री तुलसी माताजींचा उद्याचा क्लास असेल. हो, खरं तर आज त्यांचाच होता पण काही कारणास्तव मी दिला. तर उद्या ते देतील उत्तर. उद्याचा तर श्लोक इतका सुंदर आहे ना की हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनवलेल्या यंत्रावर आरूढ आहेत. तर भगवंत इथे खूप छान अर्जुनाला हे करत आहेत की कसा परमात्मा रूप जे आहे ते प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि ते कशा पद्धतीने ते मार्गदर्शन करत असतं. तर त्याच्यावर उद्याचं विश्लेषण आहे. तर उद्या पण नक्की सगळ्या जणी जॉईन करा. तर आजच्या ह्याच्यावर कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही प्लीज हे असेल तर विचारू शकता. किंवा तुम्हाला काही त्याच्यामध्ये काही काही ऍड पण करायचं असेल, कुणाला काही सांगायचं असेल तर नक्की सांगू शकता. हरे कृष्ण. होस्ट कोण आहे? सेटिंग चेंज झाले का, कुणी सांगू शकतं का? हरी बोल. सेटिंग चेंज झाले का? हा झाले. थँक्यू माताजी, थँक्यू. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. हरी बोल. प्रश्न आहे का कोणाला? चालेल. माझे कुणाला काही प्रश्न दिसत नाहीयेत. होस्ट तुम्हीच आहे. उद्या पण नक्की सगळ्या जणींनी जॉईन करा. उद्याचाही खूप सुंदर श्लोक आहे. याचा ना आजच्या ह्याच्यामध्ये आता आज आज आपला उद्या 61वा श्लोक असणार आहे. आणि आता 1 मिनिट, 78 श्लोक राहिलेले आहेत. तर हे काही उरलेले अगदी थोडेसे श्लोक आहेत. तर सगळ्या जणींनी नक्की आता जॉईन करा. आणि आपण एका आता लास्टच्या ह्याला चाललेलो आहे. तर उद्या पण नक्की 78 श्लोक, म्हणजे आता काही दिवसांची ही शृंखला असेल. तर नक्की सगळ्या जणींनी रेग्युलरली जॉईन करा. हरे कृष्ण. थँक्यू माताजी, थँक्यू. हरी बोल. एंड करते मी मीटिंग.